विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी. इतिहास, वास्तुशैली आणि निसर्ग सौंदर्याचा अद्वितीय संगम. नमस्कार, मी ऋतुजा आणि मुक्तायन या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अलीकडेच मी कर्नाटक मधील हम्पी, ज्याला विजयनगर म्हणूनही ओळखलं जातं, इकडे 3 दिवसाची ट्रिप केली आणि या 3 दिवसाचा माझा सुंदरसा अनुभव तुमच्या सर्वांशी शेअर करावा असं वाटलं. तुंगभद्रा नदीच्या काठावर बसलेल्या या नगरीत राजवाडे, मनोरे, भव्य इमारती, मंदिरं, पूल असं बरंच काही पाहायला मिळतं. प्रचंड खडक, डोंगर रांगा आणि पाण्याच्या प्रवाहाने वेढलेलं हे ठिकाण एक वेगळाच अनुभव देतं. विशेष म्हणजे इथे कोणताही कृत्रिमपणा नाही. पुरातत्व विभागाने इथे कोणतीही सजावट केलेली नसून सगळी स्मारकं तुम्हाला नैसर्गिक अवस्थेत पाहायला मिळतात. ऐतिहासिक दृष्ट्याच नव्हे, पण पौराणिक दृष्ट्याही हम्पीला फार मोठं महत्व आहे. रामायणातील किष्किंधा नगरी म्हणजेच आजची हम्पी असं मानलं जातं. अशा या इतिहासाने समृद्ध असलेल्या हम्पीला भेट देण्यासाठी तुम्ही बाय एअर, बाय ट्रेन किंवा बाय रोडही पोहोचू शकता. होसपेट हे हम्पी जवळ असलेलं एक शहर आहे. हम्पीत पोहोचण्यासाठी तुम्हाला होसपेटला जावं लागतं आणि होसपेटवरून ऑटो रिक्षा घेऊन तुम्ही हम्पीला पोहोचू शकता. तर वेळ न दवडता माझा हम्पीतला 3 दिवसाचा अनुभव कसा होता, तिथे राहण्यासाठीचे काय ऑप्शन्स आहेत किंवा तुम्ही काय खाऊ शकता आणि 3 दिवसाचा प्लॅन कसा करायला हवा, बेसिकली 3 दिवसाची आयटिनरी कशी असायला हवी हे बघूया. आम्ही वाशीवरून VRL म्हणजेच विजयानंद वॉल्वो घेतली, जी संध्याकाळी 6:30 वाजता निघते. बस एकदम कम्फर्टेबल आहे, ह्याच्या सीट्सही चांगल्या आहेत आणि स्टॉप्सही चांगले आहेत. बस लेट असल्यामुळे आम्ही हॉस्पिटलला सकाळी 11-11:30च्या दरम्यान पोहोचलो. तिकडून रिक्षा घेऊन आम्ही होमस्टेला पोहोचलो. आम्ही विरूज हाऊस हा होमस्टे बुक केला होता. हे ठिकाण अफोर्डेबल आहे, क्लीन आणि मेंटेन आहे आणि महत्वाचं म्हणजे इथून विरूपाक्ष मंदिर, हेमकूट हिल, कृष्णा टेम्पल या साइट्स अगदीच 10 मिनिटाच्या अंतरावर आहेत. फ्रेश होऊन आराम करून 3 वाजताच्या दरम्यान आम्ही निघालो साईट व्हिजिटला आणि पहिला पॉइंट होता कोरॅकल राईड. रिक्षा जिथे तुम्हाला सोडते तिथून साधारणतः 5 ते 7 मिनिटं अंतर तुम्हाला चालत जावं लागतं आणि मग समोर दिसणारं जे दृश्य असतं ना, ते पाहून इतका प्रवास केल्याचं समाधान होतं. या दगडांच्या खालून आपल्याला तुंगभद्रा नदीच्या काठी जायचं आहे. जातानाच्याच रस्त्यात हे खडकावर कोरलेल्या सुंदर मूर्त्या दिसायला लागतात. तुंगभद्रा नदीच्या काठी समोर जे दृश्य पाहायला मिळतं ना, त्याने 16-17 तासाच्या प्रवासाचं चीज झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं आपण दुसऱ्या कोणत्या तरी जगात आलेलो आहे. मला पाण्याच्या बाजूची ठिकाणं फार आवडतात. म्हणजे नदी काठ किंवा समुद्र किनारा ही अशी ठिकाणं ना खूप शांत असतात. आपल्या रोजच्या दगदगीच्या जीवनापासून मुक्तता आणि एकदम शांतता. संथ वाहणारी तुंगभद्रा नदी, कधी ना पाहिलेले एवढे मोठाले खडक, आजूबाजूला झाडी, हे सगळं बघून मन अगदी शांत झालं. हम्पीत ठिकठिकाणी वानरांचा प्रेझन्स आहे. तुम्ही जर मोठी म्हणजेच 1 तासाची कोरॅकल राईड बुक केली तर ते तुम्हाला 3 ठिकाणं दाखवतात. त्यातलं हे पहिलं ठिकाण हे लक्ष्मी आणि पार्वती मंदिर होतं. आतमध्ये प्रवेश करताच खडकांवर कोरलेल्या सुंदर देवदेवतांच्या मूर्ती दिसायला लागल्या. हे ठिकाण आणि इथे असणारी कलाकृती इतकी सुंदर आहे, बघून आश्चर्य वाटतं की त्या काळात जेव्हा की काहीच मशीन्स अवेलेबल नव्हत्या, कोणते इंजिनियर नव्हते, तेव्हाच्या काळात इतकं बारीक आणि सूक्ष्म कोरीव काम कसं बरं केलं असेल. कोरॅकल राईड मध्ये ना 2 ऑप्शन्स असतात. एकामध्ये ते फक्त तुम्हाला पाण्यातून फिरवून आणतात, जी अर्ध्या तासाची राईड असते, ज्याचे चार्जेस कमी असतात, आणि एक असते ज्याच्यामध्ये तुम्हाला ते 1 तास फिरून या 3 ठिकाणी थांबवतात. मी तुम्हाला सजेस्ट करेन की 1 तासाची राईड घ्या. थोडेसे एक्स्ट्रा पैसे जाऊ दे, पण ही अशी ठिकाण आपण परत परत नाही बघत आणि परत परत अशा ठिकाणी नाही येत. इथे तुम्हाला बोटवाले दादा ना
बसून सगळ्या ठिकाणांची माहिती सांगतात आणि व्यवस्थित वेळ देतात फोटो काढायला, व्हिडिओ काढायला. त्यामुळे इथे गेलात तर मोठीवाली राईड बुक करा. हे मंदिर मी पूर्णपणे फिरून बघितलं. इथलं कोरीव काम खरंच नावाजण्यासारखं आहे. हे सगळं बघत आम्ही पहिलं मंदिर संपवलं आणि परत बोटमध्ये बसलो. हा आहे दुसरा स्टॉप, श्री कोटिलिंगा. तुंगभद्रा नदीच्या काठावर असलेलं हे एक रहस्यमय ठिकाण आहे. खडकांवर अतिशय सुंदर कोरीव काम केलेल्या मूर्त्या आहेत. कोणत्या खडकावर तुम्हाला कोणत्या देवतेची मूर्ती पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. इथे चप्पल घालून फिरणं थोडंसं अवघडच झालं होतं. या दगडावर बनवलेल्या पायऱ्या बघून त्या काळच्या लोकांच्या कल्पकतेचं कौतुक करावंसं वाटतं. या ठिकाणाचं नाव कोटिलिंगा. त्याचं कारण असं की इथे हजारो शिवपिंड एकाच खडकावर कोरलेले आहेत. इथून एक 100 मीटरच्या अंतरावर अजून शिवलिंग आहेत. या शिवपिंडीच्या बाजूला लोटांगण घालतानाचा एक स्त्री आणि पुरुषही कोरलेला आहे. हे सगळं बघताना इतकं आश्चर्य वाटतं. हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या शिवलिंगाच्या समोर नदीच्या ऑपोजिट साईडला नंदी आहे. शिवलिंग स्थापित झाल्यानंतर त्या दगडी नंदीमधून आपोआप आवाज यायला लागला होता असं म्हणतात. इथून समोरच्या टेकडीवर अजून काही मंदिरं पाहायला मिळतात. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता, पण त्यासाठी कदाचित तुम्हाला बोटला जास्त चार्जेस द्यावे लागतील. त्या मंदिरांमध्ये श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. तसेच तिथले असणाऱ्या काही खडकांवर सुद्धा राम, लक्ष्मण, सीतेच्या मूर्ती आहेत. कोटिलिंगाचं दर्शन करून आम्ही पुन्हा कोराकल राईड मध्ये बसलो. यात थोडंसं सांभाळून बसावं लागतं. आणि आता होता तिसरा स्टॉप. या दादाने सांगितल्याप्रमाणे हे ठिकाण रामायण काळातलं आहे, जिथे एअर कंडिशन सारखी नॅचरल हवा येते. ही तिन्ही ठिकाणं बघून झाल्यानंतर परतीच्या वाटेवर बोटवाले दादा ही कोराकल राईड अशी गोल फिरवून तुम्हाला एक छान वेगळा अनुभव देतात. ते किमान 5 मिनिटं ती बोट अशी गोल गोल फिरवतात, ज्याच्यामध्ये खूप मजा येते. हा सुंदरसा अनुभव घेतल्यानंतर आम्ही परतीच्या वाटेला लागलो. 1 तासाची ही राईड कधी संपली कळालंच नाही. यानंतर नदीच्या काठी आपल्याला पाहायला मिळतं कोदंडरामाचं मंदिर. हे मंदिर श्रीरामांना समर्पित आहे. वालीच्या वधानंतर लक्ष्मणाने सुग्रीवाला राजमुकुट घातला होता, तेच हे ठिकाण. म्हणूनच या ठिकाणी श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्यासोबत हनुमान नाही तर सुग्रीवांची प्रतिमा कोरलेली पाहायला मिळते. या मंदिराच्या बाजूनेच एक रस्ता जातो, तो विठ्ठल मंदिराकडे. 1-1.5 किलोमीटर अंतर चालत गेलं तर आपण विठ्ठल मंदिराजवळ पोहोचतो. या मंदिराकडे जातानाच्या रस्त्यात अच्युतरायापूर लागते, ज्यामध्ये अच्युतराय मंदिर, वराह मंदिर, विष्णू मंदिर, अच्युतराय बाजार, रंगनाथ मंदिर अशा मंदिरांचा समावेश होतो.
रस्त्यात नजर जाईल तिकडे मोठे मोठे दगड आणि त्या दगडांचे मोठे मोठे डोंगर बघायला मिळतात. मला तर राहून राहून एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की हे एवढे मोठे खडक एकमेकांवर कसे राहिले असतील बरं. स्थानिक लोकांनी सांगितलं की हे स्ट्रक्चर फिक्स झालेलं आहे, इथले खडक पडत नाहीत. जातानाच्या रस्त्यात तुम्हाला ठिकठिकाणी मॅप्स किंवा त्या ठिकाणचा माहिती फलक पाहायला मिळेल. मंदिरांच्या समोर किंवा वाटेवर लोटांगण घातलेल्या स्त्री पुरुषाच्या मूर्त्या कोरलेल्या पाहायला मिळतात. हे सगळं बघायला अतिशय सुंदर वाटत होतं. इथे व्हिजिट करायला पावसाळ्यानंतरचा सीझन बेस्ट आहे. मी ऑक्टोबर महिन्यात गेली होती. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, इनफॅक्ट मार्च पर्यंतचा सीझन इथे व्हिजिट करण्यासाठी बेस्ट आहे. कारण इथे गेले की साईट व्हिजिटसाठी तुम्हाला बरंचसं चालावं लागतं. मंदिरं अगदी गाडी घेऊन फिरण्या इतकी फार दूर नाहीयेत, पण चालत जाण्यासाठीही बरंचसं अंतर आहे. म्हणजे प्रत्येक मंदिराच्या मध्ये तुम्हाला एक 500 ते 700 मीटर वगैरे असं चालत फिरावं लागतं. त्याच्यामुळे उन्हाळ्यात न गेलेलं बरं. थंडीच्या वातावरणात ऊनही खूप जास्त लागत नाही आणि फिरायला चालायला सोपं पडतं. तेव्हा मी सजेस्ट करेन की तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबर च्या महिन्यात इकडे व्हिजिट करा. हा वेळ बेस्ट आहे. पंधरा मिनिटाचा पायी प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो राजतुला जवळ. ही आहे राजतुला. असं म्हटलं जातं की तुला पुरुष दानाच्या वेळी याचा वापर केला जायचा. एखाद्या व्यक्तीच्या वजनाच्या बरोबरीचं बहुमूल्य रत्न वजन करून गरिबांमध्ये वाटली जात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अच्युतराय मंदिर. मला विठ्ठल मंदिर आणि स्टोन चॅरियट बघण्याची गडबड झाली होती. कारण हातात वेळ कमी होता, संध्याकाळ झाली होती आणि इथली मंदिरं 6 वाजता बंद होतात. त्यामुळे इथे जास्तसा वेळ न घालवता आम्ही पुढे चालत गेलो आणि विठ्ठल मंदिरापाशी पोहोचलो. विठ्ठल मंदिराचा प्रवेश शुल्क आहे 35 रुपये. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक QR कोड आहे. तो स्कॅन करून तुम्ही ऑनलाईन तिकीट काढू शकता. 35 रुपये पर पर्सन तिकीट आहे. आणि फायनली मी पोहोचले जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिरात. हाच तो दगडी रथ जो आपल्याला 50 रुपयाच्या नोटीवर पाहायला मिळतो. हे मंदिर विठ्ठल आणि विष्णू यांना समर्पित आहे. 16व्या शतकातील संरचना आहे. या मंदिराचं सौंदर्य, कोरीव काम आणि भव्य वास्तुकला पाहण्यासारखी आहे. हे मंदिर राजा देवराय द्वितीय यांच्या कारकिर्दीत बांधलं गेलं होतं. फर्स्ट वन देखिए ये बेडूक पानी में जम कर दिखते ना बेडूक के. द सेकंड वन देखिए महादेव का पिंड है, ऊपर कोबरा हेड है, नीचे लिंग है नागालिंगा. तीसरा देखिए माँ बंदर ने बच्चों को ऊपर कैरी कर रहे हैं, दिख रहे हैं ना. हाँ जी. थोड़ा इस तरह का है. देखिए माँ बंदर ने बच्चों को फीड कर रहे हैं. देखिए ना टेल, लेग, बॉडी, हैंड, फेस है, दिखते ना. ऐसे देखिए मारुति ने पार्ट खोल रहा है. और 2 लेग स्काई 1 लेग 2 लेग टेल बॉडी हैंड फेस है. ऐसे देखिए जिगजैग मूवमेंट्स नहीं बोलते. एक शिल्पकला में 7 कला क्या बनाया क्या नाही बनाया. मंदिरात ठिकठिकाणी अशी अप्रतिम आणि आश्चर्यचकित करण्यासारखी शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. पत्ते में गणेश अभी कंप्यूटर बनाते ना 5-6 साल पहले 5 का गणेश देखो ये बनाते. ज्यांना आपली संस्कृती, इतिहास आणि स्थापत्य कलेमध्ये रुची आहे त्यांनी इथे हमखास गाईड हायर करावा. कारण हे मंदिर इतकं भव्य आहे आणि ठिकठिकाणी इतक्या सुंदर कलाकृती आहेत की त्या समजण्यासाठी आपल्याला तिथला कोणीतरी ज्ञानी व्यक्ती सोबत हवाच. हे मंदिर व्यवस्थित फिरण्यासाठी आणि समजावून घेण्यासाठी किमान 1.5 ते 2 तासाचा वेळ हवा. या मंदिरातली मुख्य मूर्ती म्हणजेच विठ्ठलांची मूर्ती सध्या पंढरपूरच्या मंदिरात आहे. ती मूर्ती इथून पंढरपूरला का गेली किंवा का शिफ्ट केली गेली या पाठीमागची कथा आणि या मंदिराची डिटेल इन्फॉर्मेशन याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, तोही नक्की बघा.
हे मंदिर एखाद्या महालासारखं दिव्य मंदिर आहे. असं म्हटलं जातं की इतका भव्य दिव्य महाल आणि दिखावा आपल्यासाठी योग्य नाही, असं म्हणून विठ्ठल स्वगृही परतले होते. हे डोळे दिपवण्यासारखं मंदिर पाहून मी परतीच्या रस्त्याला लागले. येतानाच्या रस्त्यात नरसिंह मंदिर, विष्णू मंदिर आणि वराह मंदिर पाहायला मिळतं. या मंदिरामधून समोरचा व्ह्यू अतिशय सुंदर दिसतो. हे सगळं करता करता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी 6 वाजता इथली मंदिरं बंद होतात. त्यामुळे मी माझ्या ट्रिपचा पहिला दिवस इथेच संपवला. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता बाहेर पडून ब्रेकफास्ट करून मी स्कूटी हायर केली. आज मी हम्पीच्या दुसऱ्या बाजूला जायचं ठरवलं होतं. थोडं लांब फिरायचं असेल तर स्कूटीचा पर्याय उत्तम, कारण आपल्याला हवं तिथे थांबता येतं आणि स्वतःच्या हिशोबाने फिरता येतं. आजच्या दिवसाची सुरुवात मी करणार होती अंजनाद्री हिल पासून. जातानाचा रस्ता सुरेख आहे, म्हणजे खड्डे वगैरे नाहीयेत आणि जाताना आपल्याला हा जो नजारा दिसतो त्याचं शब्दात वर्णन काय करायचं. हा सुंदरसा व्ह्यू बघत बघत मी अंजनाद्री हिलच्या रस्त्याला लागले. जिथे मी थांबली होती तो वीरू होमस्टे पासून अंजनाद्री हिलचं अंतर 23 किलोमीटर आहे, म्हणजे साधारणतः पाऊण तासाचा रस्ता आहे. पण थोडंसं थंडीचं वातावरण असल्यामुळे आणि स्पेशली ऊन नसल्यामुळे या प्रवासाचं काहीच वाटलं नाही. पाऊण तासात म्हणजे साधारणतः 11 वाजेपर्यंत मी अंजनाद्री हिल जवळ पोहोचले. टेकडीकडे जातानाच्या रस्त्यात तुम्हाला बरीचशी अशी दुकानं पाहायला मिळतील आणि टेकडीच्या पायथ्याशीच एक श्रीरामांची भली मोठी मूर्ती आहे. इथे आशीर्वाद घेऊन मी टेकडी चढायला सुरुवात केली. अंजनाद्री टेकडी भगवान हनुमानांचे जन्मस्थान. या टेकडीला किष्किंधा म्हणूनही ओळखलं जातं. श्री हनुमानांचा जन्म अंजना मातेच्या पोटी झाला म्हणून त्यांना अंजनेय आणि त्यांचे जन्मस्थान म्हणून या टेकडीला अंजनेयद्री असं ओळखलं जातं. या टेकडीवर एक मंदिर आहे ज्यामध्ये श्री हनुमानांची दगडावर कोरलेली मूर्ती आहे. तिथे फोटो काढणं अलाउड नाहीये. त्याच्या बाजूलाच श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती आहेत. या ठिकाणी आपल्याला राम सेतू मध्ये वापरला गेलेला दगडही पाहायला मिळतो. या टेकडीवर पोहोचण्यासाठी सुमारे 575 पायऱ्या चढून जावं लागतं, पण वरून दिसणारा व्ह्यू अतिशय सुंदर आहे. जसं मी आधीही सांगितलं, हम्पीत ठिकठिकाणी वानरसेना पाहायला मिळते. या टेकडीवर वरती चढून जाऊन दर्शन करून खाली उतरण्यासाठी किमान 2 तासाचा वेळ हवा. अंजनाद्रीवरून निघून 3.5 किलोमीटर अंतरावर आहे वाली गुफा. स्कूटीवरून येत असाल तर इथे पोहोचण्यासाठी अंजनाद्रीवरून साधारणतः 10 ते 12 मिनिटाचा वेळ लागतो. पौराणिक कथेनुसार वाली किष्किंधावर राज्य करत होता. एके दिवशी मायावी नावाच्या असुराने वालीला युद्धाचे आव्हान दिले. युद्ध करत असताना दोघेही एका गुहेत पडले. त्या गुफेचं नाव म्हणजे वाली गुफा. वाली गुफामध्ये जेही विजिट करतात त्यांना प्रसादात जेवण दिलं जातं. गुफेत पोहोचण्यासाठी आपल्याला पार्किंग पासून साधारणतः 5 ते 7 मिनिटं चालत जावं लागतं. मुख्य प्रवेशद्वाराच्या आधी आपल्याला ही एक विहीर पाहायला मिळते. प्रवेश केल्यानंतर समोरच दिसतं नवग्रह वन. या ठिकाणी 9 ग्रहांच्या मूर्त्या आहेत. नवग्रहांच्या समोरच आहे एक सुंदर असं मंदिर, ज्या समोर एक नंदीची सुंदरशी मूर्ती आहे. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगासमोर श्री हनुमानांची ध्यानस्थ अवस्थेतली एक मूर्ती आहे. पुढे चालत गेल्यानंतर आपण पोहोचतो वाली गुफेजवळ. मघाशी मी जी वाली आणि मायावी असुराच्या युद्धाची कथा सांगितली ती या माहिती फलकावर लिहिलेली दिसून येते.
इथून आपण वाली गुफेमध्ये प्रवेश करतो. जातानाचा रस्ता अगदी अरुंद आहे. आतमध्ये फारसा उजेड नाही. संध्याकाळच्या वेळेत गेलात किंवा ढग असताना गेलात तर तुम्हाला टॉर्च लावून चालावं लागेल. हम्पी मधल्या सगळ्या मंदिरांमध्ये किंवा इथल्या प्रत्येक ठिकाणावर एक वेगळीच वाईब जाणवते, एक वेगळी ऊर्जा जाणवते. ते कदाचित आपण ऐकणाऱ्या पौराणिक कथेमुळे असेल किंवा इथल्या इतिहासामुळे असेल, पण आपण हम्पीत प्रवेश केल्यापासून प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी व्हिजिट करतो ना, तिथे सगळीकडे एक वेगळीच ऊर्जा जाणवते. गुफेतून बाहेर आल्यानंतर इथे एक महाशक्ती गणेश मंदिर आहे. या मंदिरातली गणेश मूर्ती अतिशय सुंदर आहे. वाली गुफेच्या आवारातच एक दुर्गा मंदिर आहे. मंदिरासमोर एक मोठं झाड आहे ज्यावर रंगीबेरंगी कपड्यांमध्ये नारळ बांधलेले आहेत. या मंदिरातली दुर्गा मूर्ती ही अतिशय सुंदर आहे. वाली केव्स पासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे चिंतामणी मठ. हा मठ नदीकाठी असून आजूबाजूचा परिसर पाहण्यासारखा आहे. या मंदिरात मुक्ती नरसिंह देवाची मूर्ती आहे. तसेच आजूबाजूला श्री शंकर, गणेशजी, वराहदेव आणि व्यंकटरमण देव यांच्याही मूर्ती आहेत. इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारा मंडप रुद्राक्षाने मढवलेला आहे आणि शिवलिंगावर श्रीचक्र आहे. असं शिवलिंग फारसं पाहायला मिळत नाही. याशिवाय मठाच्या परिसरात रामबाण चिन्ह, राम पादुका, श्रीराम गुफाही पाहायला मिळतात. परतीच्या रस्त्यावर एक मंदिर आहे, रंगनाथ स्वामी मंदिर. तुमच्या हातात वेळ असेल तर तुम्ही हे मंदिरही पाहू शकता आणि इथे दर्शन घेऊ शकता. मंदिराचा आवार प्रशस्त आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला श्री विष्णूंची पद्मनाभ स्वरूपातली मूर्ती पाहायला मिळते. इथून निघताना रस्त्यात राजा कृष्ण देवराय यांचा एक स्टॅच्यू पाहायला मिळतो. इथून साधारणतः 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे पंपा सरोवर. निसर्ग सौंदर्य, नीरव शांतता आणि पॉझिटिव्ह एनर्जी अनुभवायची असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. इथे तुम्हाला शबरी आश्रमही पाहायला मिळेल. याच ठिकाणी शबरीने श्रीरामांची वाट पाहिली होती. याच ठिकाणी पंपा म्हणजेच पार्वतीने भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती. इथे बसून तुम्ही छान शांत असा वेळ घालवू शकता. इथून 18 किलोमीटर म्हणजे साधारणतः अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे क्वीन्स बाथ हाऊस म्हणजेच राणीचे स्नानगृह. हे एक प्रशस्त स्नानगृह आहे. म्हणजे आत्ताच्या काळात पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी या राणी साहेबांच्या बाथरूमच्या जागेत आपलं अख्खं घर बनू शकतं बरं का. ही साईट पाहण्यासाठी स्कूटी किंवा स्वतःचं वाहन असणं गरजेचं आहे. म्हणजे ऍटलिस्ट ऑटो तरी बुक करा, कारण या स्पॉटला पाहण्यासारखी बरीच ठिकाणं आहे ज्यामध्ये क्वीन्स बाथ हाऊस, लोटस महल, हजाररामा मंदिर आणि बाकी अनेक ठिकाणांचा समावेश होतो. हे समोर जे दिसत आहे याला म्हणतात महानवमी डब्बा म्हणजेच राज प्रांगण. हे ठिकाण दसरा उत्सवाशी जोडलं गेलेलं आहे. या ठिकाणावरून राजा उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम पाहत असत. याच परिसरात आपल्याला जनता दरबार कक्ष, भूमिगत कक्ष, सार्वजनिक स्नानागर, पुष्करणी अशा बऱ्याच वास्तुकला पाहायला मिळतात. याच्या भिंतीवर पशुपक्षी, राजसी चित्रे, योद्धा, नर्तकी, संगीतकार, शिकार अशी अनेक दृश्य कोरलेली आहेत. वरती गेल्यावर आजूबाजूचा संपूर्ण परिसर दिसतो. पुढे गेल्यावर आपल्याला पाहायला मिळते काळ्या दगडात बनवलेली पुष्करणी. इथे 5 स्तरांच्या पायऱ्या बनवल्या गेल्या आहेत ज्या उतरून जलकुंडापर्यंत पोहोचता येतं. याचा पाणी पुरवठा नैसर्गिक झऱ्यांपासून होतो.
याचं बांधकाम 15व्या शतकात कृष्णदेवराय यांच्या राजवटीत झालं होतं. थोडं पुढे गेल्यावर आपण पोहोचतो पान सुपारी बाजाराजवळ. हा बाजार त्या काळातील बाकी कोणत्याही बाजारापेक्षा महत्वाचा होता. पान सुपारी बाजाराच्या अगदी समोरच आहे हजार रामचंद्र मंदिर. हे मंदिर बघण्यासारखं आहे. सुमारे 14व्या शतकातलं हे मंदिर श्रीरामांच्या स्वरूपात विष्णूला समर्पित आहे. मंदिराच्या स्तंभावर तसेच भिंतीवर श्री विष्णूंच्या दशावतारासह घोडे, हत्ती, उंट, नर्तकी, दांडिया नृत्य, संगीतकार अशा अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत. तसेच श्रीरामांच्या जीवनातील घटनांवर आधारित हजारो चित्र कोरण्यात आलेली आहेत आणि कदाचित म्हणूनच या मंदिराचं नाव हजार रामचंद्र मंदिर असं आहे. मंदिराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातली कलाकुसर आणि नक्षीकाम बघण्यासारखं आहे. हे संपूर्ण मंदिर फिरून पाहण्यासाठी आपल्याला साधारणतः पाऊण तासाचा वेळ हवा. ज्यांना वास्तुकला आणि स्थापत्य शैलीची आवड आहे त्यांच्यासाठी हे मंदिर म्हणजे जणू खजिनाच आहे. या मंदिरापासून थोडं पुढे गेल्यानंतर आपण पोहोचतो कमळ महालाजवळ म्हणजेच लोटस महल. ही संपूर्ण साईट पाहण्यासाठी आपल्याला 35 रुपये पर पर्सन अशी तिकीट काढावी लागते. मग ती तुम्ही एंट्री गेटवर किंवा लोटस महालच्या बाहेर काढू शकता. लोटस महल पर्यंत पोहोचण्याच्या रस्त्यात आपल्याला बेसमेंट ऑफ क्वीन्स महल, जनाना प्रांगण अशा काही तोडफोड झालेल्या इमारती पाहायला मिळतात. लोटस महल हा महाल राजेशाही महिलांसाठी राखीव होता. ही रचना साम्राज्यातील शाही मुस्लिम महिलांच्या सेवेसाठी बांधण्यात आली होती. पुढे गेल्यानंतर आपल्याला वैष्णव मंदिराचे काही अवशेष पाहायला मिळतात. थोडं पुढे चालत आल्यावर आपल्याला पाहायला मिळते हातीशाला किंवा गजशाला. याला एलिफंट स्टेबल असंही म्हणतात. 15व्या शतकातली ही इमारत एकेकाळी विजयनगर साम्राज्यातल्या शाही हत्तींना ठेवण्यासाठी वापरली जात असे. हे तबेले म्हणजे एक लांब लचक इमारतीची रचना आहे ज्यामध्ये घुमटाकार खोल्या आहेत. प्रत्येक कक्ष एका वेळी 2 हत्तींना सामावून घेऊ शकतो. इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला रंगा मंदिर, पार्श्वनाथ मंदिर अशी काही मंदिरं पाहायला मिळतात. या मंदिरांची तोडफोड झालेली दिसून येते. मुघल साम्राज्यात इतकी तोडफोड झाल्यानंतरही या ठिकाणाचं सौंदर्य मात्र जसंच्या तसं टिकून आहे. हे सगळं पाहून होईपर्यंत 6:15 झाले होते आणि जसं मी आधी सांगितलं इथली मंदिरं 6 वाजता बंद होतात. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली या स्पॉटवरची काही ठिकाणं पाहायची राहून गेली, ज्यामध्ये अंडरग्राऊंड शिवा टेम्पल हेही बघायचं राहून गेलं. आतमध्ये प्रवेश न करता आल्यामुळे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून याचा व्हिडिओ मी बाहेरूनच केला. अशा प्रकारे दुसरा दिवस संपला आणि आता सुरू होतो डे 3, दिवस 3. तिसऱ्या दिवसाची सुरुवात मी हम्पीतल्या सगळ्यात फेमस मंदिरापासून केली, विरुपाक्ष मंदिर.
मंदिरात प्रवेश करण्याआधी मंदिराला लागूनच एक ठिकाण आहे, टेस्ट ऑफ ब्राह्मिन्स. ब्रेकफास्टसाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे. इथल्या पदार्थांची चव खूप छान आहे. ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर मी मंदिरात प्रवेश केला. 9 मजली गोपुरम असलेलं हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. या मंदिराच्या गोपुरमला हम्पी मधली सर्वात उंच इमारत म्हणता येईल. आतमध्ये गेल्यावर आपल्याला पाहायला मिळते ही लक्ष्मी हत्तीन. लक्ष्मी हत्तीन तुमच्या डोक्यावर सोंड ठेवून आशीर्वाद देते. यासाठी लोक पैसे, ऊस किंवा केळी देतात. मीही हा छानसा अनुभव घेऊन पुढे चालले. मंदिराच्या आवारात कल्याण मंडप नावाचा 100 खांब असलेला एक हॉल आहे. त्यानंतर मंदिराच्या आवारात शिवलिंग, भुवनेश्वरी आणि पार्वतीचं मंदिरही आहे. मुख्य गाभाऱ्याच्या आजूबाजूला श्री गणेशजी, श्री हनुमान यांच्याही मूर्ती पाहायला मिळतात. हे आहे भुवनेश्वरी मंदिर, जे दक्षिणाभिमुख आहे. आणि हे आहे मुख्य गाभाऱ्यातलं शिवलिंग, श्री विरूपाक्ष. मंदिराच्या आवारात एक तलाव आहे आणि तलावाच्या आजूबाजूला लहान ते मध्यम आकाराची मंदिरं आहेत. तलावाच्या समोरच्या बाजूला हे दुर्गा मंदिर पाहायला मिळतं. चौदाव्या शतकात देवराय द्वितीय यांच्या अधिपत्याखालील लक्काना दंडेश या सरदाराने हे भव्य मंदिर बांधले होते. त्या काळात या मंदिराने सुवर्ण काळ गाठला. 16व्या शतकात मुस्लिम आक्रमकांनी मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले, परंतु मंदिराचे सौंदर्य आणि भव्यता आजही टिकून आहे. मंदिराच्या उजव्या बाजूने जो रस्ता आहे तो जातो हेमकूट पर्वताकडे. टेकडीवर पोहोचल्यावर एक प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या पलीकडे गेल्यावर आपल्याला काय पाहायला मिळणार आहे याची आपल्याला कल्पनाही नसते. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर जे दृश्य दिसतं ना, ते पाहून थक्क व्हायला होतं. या ठिकाणी 30हून अधिक लहान ते मध्यम आकाराची मंदिरं आहेत. पौराणिक कथेनुसार भगवान शिव यांनी या टेकडीवर तपश्चर्या केली होती आणि तपश्चर्या भंग केल्या कारणाने कामदेव यांना जाळून भस्म केलं होतं. त्या आगीच्या प्रभावानेच हे दगड वितळलेले आहेत अशी मान्यता आहे. सध्या या टेकडीवर गायत्री पीठ महासंस्थान ही धार्मिक संस्था आहे. टेकडीवर विजयनगर व त्यापूर्वीच्या काळात बांधलेल्या मंदिरांचा मोठा समूह आहे. शिलालेखानुसार इथली मंदिरं 1309 ते 1310च्या काळात बांधली गेली होती. सूर्यास्त पाहण्यासाठी हेमकूट टेकडी हे एक उत्तम ठिकाण आहे. तो तुमच्याकडे जर वेळ असेल तर या ठिकाणावर येऊन सूर्यास्त पाहण्याचा चान्स मिस करू नका. इथली मंदिरं भगवान शिव, श्री विष्णू आणि श्री कृष्ण यासारख्या देवतांना समर्पित आहेत. काही मंदिरांचे गाभारे रिकामे आहेत, तर काही मंदिरांच्या गाभाऱ्यात तुम्हाला शिवलिंग किंवा श्री गणेशच्या मूर्ती पाहायला मिळतील. हेमकूट टेकडीवरून उतरून खाली येण्यासाठी एक रस्ता आहे, जो सासिवे कालू गणेश मंदिराकडे जातो. ही एका अखंड शिळेतून कोरली गेलेली पूर्वमुखी गणेश मूर्ती आहे. सासिवे कालूचा अर्थ हिंदीमध्ये सरसो के बीज असा होतो. या मूर्तीची उंची 3 मीटर इतकी आहे. सासिवे काळू गणेश मूर्तीपासून साधारणतः 300 मीटर अंतरावर आहे श्री कृष्णा मंदिर.
सम्राट कृष्णदेवराय यांनी 1513 मध्ये आपल्या उत्कल स्वारीच्या विजयानंतर हे भव्य मंदिर बांधलं. हे मंदिर भगवान श्रीकृष्णाच्या अर्भक स्वरूपाला समर्पित आहे. हे मंदिर पंचायतन स्वरूपातलं आहे. इथे स्थापित केलेली मुख्य मूर्ती बाळकृष्णाची होती. ही मूर्ती आता चेन्नईच्या राज्य संग्रहालयात प्रदर्शित केलेली आहे. इथलं कोरीव काम नेत्रदीपक आहे. हे मंदिर व्यवस्थित पाहण्यासाठी आपल्याला किमान 60 मिनिटाचा वेळ लागतो, म्हणजेच 1 तास. हे भव्य मंदिर आहे. मंदिराचा आवार प्रशस्त आहे आणि मंदिरातलं एकूणच कोरीव काम अतिशय सुंदर आहे. या मंदिरापासून 200 ते 300 मीटर अंतरावर आहे उग्र नरसिंह मंदिर. राजा कृष्णदेवरायाने 1528 मध्ये बांधले गेलेले हे एका प्रचंड खडकावर कोरलेले नरसिंह आणि लक्ष्मी असे एकत्रित शिल्प होते. मुघलांच्या हल्ल्यात नरसिंहाचे हात तुटले आणि लक्ष्मीची मूर्ती पूर्णपणे वेगळी झाली. नरसिंह मंदिराच्या अगदी बाजूलाच आहे बडावीलिंगा. बदावलिंगा मंदिर हे एक मोनोलिथिक शिवलिंग आहे. बडवा म्हणजे गरीब आणि शिवलिंग मधला लिंग या 2 शब्दांना एकत्रित करून बदावलिंगा हा शब्द बनला आहे. एका गरीब शेतकरी महिलेने हे शिवपिंड स्थापित केलं होतं, म्हणून याचं नाव बडावलिंगा असं पडलं. या मंदिराच्या बाहेरच दगडांपासून बनवलेल्या सुंदर असं कोरीवकाम केलेल्या वस्तू आहेत, ज्याची खरेदी तुम्ही करू शकता. आणि या ठिकाणी माझी हम्पीची 3 दिवसाची ट्रिप संपुष्टात आली होती. हम्पी व्यवस्थित पाहायचं असेल तर 3 दिवस पुरेसे नाही. 3 दिवसात हम्पी फिरून होत नाही. ज्यांना वास्तुकला, स्थापत्यशैली, इतिहास किंवा पौराणिक कथा यांची आवड आहे त्यांच्यासाठी हम्पी हा एक खजिना आहे. हम्पीत एकही ठिकाण असं नाही जिथे उभं राहाल आणि तुमच्या मनाला समाधान वाटणार नाही. हम्पी तुम्हाला अगदी व्यवस्थित पाहायचं असेल आणि हम्पी समजावून घ्यायचं असेल तर किमान 7 ते 8 दिवसांचा वेळ हवा. बाय एअर ट्रॅव्हल करत असाल तर तोरणागल्लू येथे असणारं जिंदाल विजयनगर हे विमानतळ हम्पी पासून सगळ्यात जवळ आहे. त्यानंतर तुम्ही जर बाय ट्रेन ट्रॅव्हल करत असाल तर होसपेट हे हम्पी पासून सगळ्यात जवळचं रेल्वे स्थानक आहे. आणि बाय रोड जात असाल तरीही तुम्हाला होसपेट या शहरात उतरावं लागेल आणि तिथून ऑटो रिक्षा घ्यावी लागेल. होसपेट पासून हम्पीत पोहोचण्यासाठी साधारणतः 200 ते 250 रुपये असा ऑटोचा खर्च येतो. हम्पी हे ठिकाण तुंगभद्रा नदीच्या दोन्ही बाजूला विभागलं गेलेलं आहे. एक आहे साऊथ हम्पी, एक आहे नॉर्थ हम्पी. हिप्पी आयलंड म्हणजेच नॉर्थ हम्पी मध्ये राहण्याचे बरेचसे ऑप्शन्स आहेत आणि तिथे तुम्हाला स्कूटी ही रेंटवर घेता येतील. तुम्हाला अगदी फॅन्सी रिसॉर्ट्स किंवा फॅन्सी रेस्टॉरंट्स मिळणार नाहीत. मी ज्या ठिकाणी राहिली होती ते ठिकाण विरुपाक्ष मंदिरापासून एक 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, ज्याचं नाव होतं विरूज होमस्टे आणि त्याचा पर डेचा चार्ज 1200 रुपये असा होता आणि ठिकाण चांगलं होतं. खाण्यासाठीचं ऑप्शन्स म्हणजे या होमस्टे पासून 5 मिनिटाच्या अंतरावरती लीज कॅफे म्हणून एक कॅफे आहे, जिथे तुम्हाला अगदी फॅन्सी वगैरे खाणं किंवा मल्टी क्युझिन रेस्टॉरंट्स वगैरे हम्पीमध्ये नाही आहेत, पण तिथे तुम्हाला खाण्याचे चांगले ऑप्शन्स मिळू शकतात आणि खूप टेस्टी आहे आणि चांगलं आहे. आता हम्पीमध्ये ट्रॅव्हल करण्याचे ऑप्शन्स, तर हम्पीमध्ये गेल्यावर तुम्ही एकतर एखाद्या ऑटोवाल्याशी डील करू शकता आणि ऑटोचा तुम्हाला पर डे 1000 ते 1200 रुपये खर्च येईल. 3 दिवसासाठी ऑटोचे 4500 रुपये मला थोडेसे जास्त वाटत होते, म्हणून मी ऑटो आणि स्कूटी याच्या मधला पर्याय निवडला. ज्या दिवशी मी पोहोचली त्या दिवशी मी त्यांना मला कोराकल राईड पर्यंत ड्रॉप करायला सांगितलं, म्हणजे ऑटो घेतली आणि त्या सगळ्या साईट्स फिरून झाल्यानंतर संध्याकाळी मी त्यांना पिक करायला सांगितलं. तर पहिल्या दिवशीचे मी त्यांना 250 रुपये पे केले. दुसऱ्या दिवशी मला थोडंसं लांब जायचं होतं आणि म्हणजे अंजनाद्री हिल वगैरे जे तुम्ही दुसऱ्या दिवशीच्या आयटिनरी मध्ये पाहिलं ते थोडंसं लांब होतं, म्हणून मी त्या दिवशीसाठी स्कूटी बुक केली. स्कूटीचा रेंट होता 700 रुपये आणि त्याच्यामध्ये मी 250 रुपयाचं पेट्रोल टाकलं होतं.
म्हणजे 200 रुपयाचं पेट्रोल ही फार होऊन जातं. सो दुसऱ्या दिवशीचा ट्रॅव्हलिंगचा एक्सपेन्स होता 700 आणि 250 रुपयाचं पेट्रोल, पण तुम्ही 200 रुपयाच्या पेट्रोलमध्ये फिरू शकता. सो यू कॅन कॅल्क्युलेट की ते 900 रुपयामध्ये तुमचा दुसऱ्या दिवशीचा ट्रॅव्हलिंगचा सगळा खर्च होऊन जाईल. तिसऱ्या दिवशी चा प्लॅन मी ठेवला होता विरुपाक्ष मंदिर आणि त्या सगळ्या साईड्स ज्या होमस्टे पासून फारच जवळ आहेत. तर अगेन मी ऑटोवाल्याला मला तिकडे ड्रॉप करायला सांगितलं आणि संध्याकाळी पिक करायला सांगितलं, ज्याचे मी त्यांना परत 250 रुपये पे केले. सो माझ्या पहिल्या दिवशी 250 रुपये, दुसऱ्या दिवशी 900 रुपये आणि तिसऱ्या दिवशी 250 रुपये असा ट्रॅव्हलिंगचा खर्च आला. आणि या सगळ्याशिवाय काही स्पेशल टिप्स म्हणजे हम्पीत फिरायचं असेल तर स्टे हायड्रेटेड. कारण जरी तुम्ही ऑटो घेतली किंवा स्कूटी रेंटवर घेतली तरीही जे साईट्स आहेत, ज्या मॉन्युमेंट्स आहेत, त्या 2 साईट्सच्या मधलं अंतर हे वॉकिंग डिस्टन्स आहे आणि तुम्हाला नाही म्हटलं तर बरंचसं चालावं लागतं. आणि त्यामुळे सोबत नेहमी पाण्याची बॉटल ठेवा. जिथे कुठे शक्य आहे लिंबू पाणी घ्या, नारळ पाणी घ्या. काहीतरी पीत राहा म्हणजे तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही. हम्पी हे ठिकाण फिरण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी पर्यंत किंवा सप्टेंबर ते फेब्रुवारी हम्पीमध्ये फिरण्यासाठीचा बेस्ट सीझन आहे. तर असा होता माझा हम्पीचा 3 दिवसाचा अनुभव. ही ट्रिप तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी कोणती कोणती ठिकाणं मिस केली तेही कॉमेंटमध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. ज्यांचे हम्पीला जाण्याचे प्लॅन आहेत त्यांना शेअर करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा ठिकाणासोबत. तोपर्यंत धन्यवाद.